तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूरमध्ये आज शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे। पप्पूराम उर्फ डॉक्टर प्रबोध पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल उचलून पैसे न देता फरार झालेला आहे। या प्रकरणी बऱ्याच तक्रारी FIR आणि निवेदन देऊनही पोलीस व प्रशासनाची कारवाई शून्य आहे। न्याय मिळत नसल्याने आज शेकडो शेतकरी व महिलांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यामध्ये बाजार समितीची हलगर्जीपणा पाहायला मिळालेला आहे। पोलीस प्रशासनाची शांत भूमिका आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे। संपूर्ण बातमी आपण पाहूया। या काही शेतकऱ्यांचं काय म्हणणे आहे तर मी गुणवंतर अनंतराव धोरण आम्ही सर्व कास्तकारांनी आजच्या 18 महिन्याच्या अगोदर डॉक्टर प्रफुल्ल पाटील व त्यांच्या सहकार्यांना कापूस विकला होता व त्यांनी आमची चुकारी न करता परस्पर ते पळून गेले। 18 महिन्याच्या अगोदर आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कसलीच कारवाई झालेली नाही। ते अद्यापपर्यंत फरार आहे। आम्ही वेळोवेळी SP ऑफिसला भेट दिली, त्यांना हमेशा सांगितलं की आम्ही कारवाई करत आहे, त्यांना पकडून आणू आम्ही, पण अद्यापपर्यंत कसल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही। तरी आम्हाला सर्वांना प्रशासनाला या मीडियाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आम्हाला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। जर न्याय मिळाला तर आता सध्या उपोषणाचं पाऊल घेतलं, नंतर आम्ही आत्मदहनाचा इशारा देत आहे शासनाला, म्हणून शासनाने आमची दखल घ्यावी ही विनंती। 4 आरोपी होते, 5 आरोपी होते, त्यापैकी एक आरोपी सौ वैशाली प्रफुल्ल पाटील यांची बेल झालेली आहे, परंतु त्या शांत डोक्याने जे आरोपी आहे त्यांच्या प्रॉपर्टी विकत आहे। त्या प्रॉपर्टी विकल्याने गेल्या पाहिजे। प्रॉपर्टी सीज करून लवकरात लवकर ते विकण्याचा मार्ग मोकळा होऊन आमचे पैसे मिळावे हे आम्हाला कोर्टाला व शासनाला विनंती आहे। संतोष नारायण चांगले, राहणार काठी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। कोट्यावधी रुपयाची फसवणूक करून डॉक्टर प्रफुल्ल पाटील व त्यांचे सहकारी हे 2 वर्षापासूनच फरार झालेले आहे। फरार झाले म्हणजे मालमत्ता म्हणजे लोकांचा माल घेतलेला आणि गायब झालेले आहे। त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं म्हणजे पोलीस प्रशासनाची कोणत्याही प्रकारची म्हणजे वारंवार निवेदन देऊन पोलीस प्रशासन त्याच्यावर कोणत्याही प्रकारची केअर घेत नाही। त्याच्यामुळे आज उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। लाखो करोडो रुपये आहे त्यांच्याकडे, म्हणजे लोकांच्या माला जमा करून ते फरार झालेले। मी सुनील सिंग राजपूत, राणा वरखेड। मी 2-3 वेळा पैसे मागायला गेलो तर ते मॅडम आम्हाला म्हणते तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला अंधार करीन, पैसे धमकी देत राहते। आपण वैशाली पाटील, प्रफुल्ल पाटील, कुठली चिंबाजी भास्कर, रायना लोणवाडी हा डॉक्टरी आमच्या इथे येऊन सांगितलं की तुमच्याकडे कापूस आहे का? आम्हाला सांगितलं हा कापूस आमच्याकडून घेऊन आम्हाला कापसाची फसवणूक केली। मोठ्या गणतीनं आमचे पैसे त्यानं डुबवले आणि तो फरार झाला। शासन काहीच करत नाही, ना SP कडे, ना पोलीस कडे, ना मलकापूरची पोलीस काहीच करून नाही राहिलं। त्याच्यासाठी आम्ही उपोषण मांडलं। आता जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदान करू। माझं नाव RD धुरंधर, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ते आम्ही आणि शेतकऱ्याचे सहकारी आहोत। आणि या शेतकऱ्याचा माल प्रफुल्ल पटेल यांनी गुलाटापा मारून पैसे फसाळले आणि 2 वर्ष झाले त्याचा पत्ता बी लागत नाही, फोटो उचलत नाही आणि काहीच नाही। आणि त्याच्यामुळे यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न, शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं लोकांकडं ते लोक त्यांना तणकूर राहिले। बाकीचे काही व्यवहार आहे, लग्न कार्याचे व्यवहार आहे, पोरीचे संबंध आहे, हे सगळं त्यांचं सगळं रखडलेलं आहे। कोणाचे 20 लाख आहे, कोणाचे 10 लाख आहे, कोणाचे 15 लाख आहे, कोणाचे 2 लाख आहे, असे सगळे शेतकऱ्याचे त्यांनी पैसे फसाळून फरार झालेला आहे। आणि या निमित्तानं एकच मागणी आहे की त्यांना पकडा आणि शासनाकडून त्याच्यावर कारवाई करा आणि शासनाच्या माध्यमातून त्यांची सगळी मालमत्ता ऐकून सगळ्या शेतकऱ्यांचे 51 रुपया देऊन आणि त्याचं समाधान करा, हे आमची मोठी मागणी आहे। आणि हा निर्णय सरकारने आता घेतला नाही किंवा पोलीस डिपार्टमेंटने त्यांना पकडून आणलं नाही तर याच्या पुढचं तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे आमची कडकडीची विनंती। घेतला आमच्या माणसाने नेला, मका दिला आणि आमचा माणूस मरून गेला। आता आम्ही आमचे पोरं सोरं आम्ही काय खा काय ठेवा, आता कसे काय पोरायचे काम धंदे करा, पाणी शेतीला काय लावा, आम्ही बिमार आहे, पैसा कुठून आमचा माल घेतला आणि पैसे देऊन आले आमचे पोलीस लोक कारवाई नाही करून राहिले। आम्ही कधी आता 2 वर्ष होऊन गेले
आम्ही याची असं सांगून आला नाही की आज देऊ की काल देऊ. आम्ही कशी रुपयाची वाट पहा, आमचे पैसे देवा द्या ना, कसं काही करून त्याचं. अनिता खर्चे मी त्यांच्याकडे गेली होती. अनिता खर्चे मी आमचे पैसे त्यांनी इतके डुबवले. कोणी डुबवले? प्रफुल्ल डॉक्टरना एवढे डुबवले की आम्ही म्हणजे कंगाल होऊन गेलो. त्यांनी आम्हाला एवढं फसवलं की द्यायचं आश्वासन दिलं, पण त्यांनी पैसे आम्हाला दिले नाही. खोटे आश्वासन देऊन त्यांची बायको म्हणते की मी तुम्हाला पैसे देते, खोटे आश्वासन देते आणि लोकांना धमक्या देते की तुम्हाला मी अटक करीन म्हणून. गुंडे आली मी तुम्हाला अटक करीन, तुम्ही आम्हाला पैसे मागायला आले तर. पोलीस प्रशासन काहीच करून नाही राहिले, एसपी साहेब सुद्धा काहीच करून नाही राहिले. हे कारवाई कोणीतरी करण्यात यावी, नाही तर आम्ही आमच्या जीवनाचं काही ना काही करणार आहे. नाही तर त्याला आम्ही दिसला की आम्ही मारून टाकू त्याला. तो आम्हाला